आमच्याकडे हे जे खड्डे आहेत इथे हे गेले कित्येक वर्षापासून इथे आलेले आहेत। आज गणपतीचं विसर्जन आहे, परंतु आज विनोद जी, ये कितने खड्डे गिरे, गुन्हा कब दाखल करोगे? पण बरेच टाइम लाईव्ह करून ते धूपपट्टीचं काम करून जातात आणि एखादी जखमवरती तुम्ही वरती मलमपट्टी कराल ना आतमध्ये सोडून द्याल, मग त्याला लाचला काय होतं, तो नासरू होतो, तो एक कोड होता। हा रस्ता कोड झाला। तुम्हीच काढलेली एक प्रेस नोट आहे, त्या प्रेस नोट मध्ये 21 तारखेची प्रेस नोट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणताय की गणेशोत्सवापूर्वी जर सर्व खड्डे बुजवले गेले नाही तर MMRDA सह शहरातल्या सर्व कंत्राटदारांवर तुम्ही गुन्हा दाखल कराल, कारवाई कराल। मग आता अक्षरशः खराब झालेला आहे। इथे भरपूर त्रास होतो, भरपूर लोकांना त्रास होतो, लोकांना कामासाठी उशिरा होत आहे, लोकांना शाळेतील मुलांना उशिरा होत आहे, खड्डे भरपूर पडलेले आहेत। रोडों पे एक्सीडेंट होते रहते हैं, यहाँ पे पता नहीं चलता है। इस रोड का काम करो ना भाई। नमस्कार, सत्यपरिचितमध्ये मी इरफान सैद आपल्या सर्वांचं स्वागत करतो। 27 ऑगस्ट पूर्वी शहरातील सर्व रस्ते हे खड्डेमुक्त होतील असं आश्वासन मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधा विनोद शर्मा यांनी दिलं होतं। तसेच जर हे खड्डे भरले गेले नाही तर याच्यावर या ठेकेदारांवर आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील असं सांगण्यात आलं होतं। मात्र आज गणेश विसर्जनाचा शेवटचा दिवस आहे, तरी देखील या शहरातील खड्डे हे काही दुरुस्त झालेले नाही। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, हा काशीमीरा परिसर आहे आणि या संपूर्ण काशीमीरा परिसरामध्ये खड्डेच खड्डे आहेत। या ठिकाणचे खड्डे भरले गेले नाहीत। हा संपूर्ण रस्ता MMRDAच्या अखत्यारीत येतो आणि या सर्व रस्त्यांवरची आपण स्थिती पाहता मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधा विनोद शर्मा यांनी त्वरित कारवाई करायला पाहिजे होती, पण मात्र आज जवळपास 8 ते 10 दिवस झालेले आहेत, त्यांनी अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई केली नाही। या सर्व संदर्भात संतप्त प्रतिक्रिया मनसेकडून आली आहे। नेमकं त्यांनी काय म्हटलंय ते जाणून घेऊया। देख रहे हैं विनोद जी, ये कितने खड्डे गिरे, गुन्हा कब दाखल करोगे? तुम्ही मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधा विनोद शर्मा साहेबांनी 27 ऑगस्ट पूर्वी गणपती उत्सव चालू होणार होता, त्यापूर्वी सर्व खड्डे वापरण्याजोगे रस्ता चालू होण्यासाठी तुम्ही आदेश दिले होते। त्या आदेशामध्ये असे म्हटले होते की गणपती बाप्पा येण्यापूर्वी तुम्ही सर्व खड्डे सुरक्षित करा, परंतु तसं न करता आज विसर्जनाचा दिवस आहे तरी खड्डे बघू शकता, तरी कोणावर गुन्हा दाखल झाला नाही, कोणावर कारवाई नाही, काहीच नाही। कधी करणार तुम्ही कारवाई? लवकरात लवकर कारवाई करा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुम्हाला रस्त्यावर फिरून देणार नाही। त्या माध्यमातून मी आमच्या सन्माननीय आयुक्तांना सांगू इच्छितो की आपल्याकडे काशीमीरा, काशीगाव, उत्तनचं झालं, भाईंदरीस, भाईंदर वेस्ट अशा 5 प्रामुख्याने चौकी आहेत। तुम्हाला त्यांचा जर पत्ता माहिती नसेल तर त्याचा पत्ता आम्ही सांगतो। तिकडे जायची हिंमत होत नसेल तर आम्ही तिकडे तुम्हाला घेऊन जाऊ शकतो। का तर माझ्या आता तुम्हीच काढलेली एक प्रेस नोट आहे, त्या प्रेस नोटमध्ये 21 तारखेची प्रेस नोट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणताय की गणेशोत्सवापूर्वी जर सर्व खड्डे बुजवले गेले नाही तर MMRDA सह शहरातल्या सर्व कंत्राटदारांवर तुम्ही गुन्हा दाखल कराल, कारवाई कराल। मग आता मात्र काय झालं की फक्त हे बोलके एवढं होतं की फक्त विरोधी पक्षांनी आंदोलनाचा इशारा दिला म्हणून ही तातूर मातूर तुम्ही फक्त प्रेस नोट काढली आणि विषय संपवला, असं आहे का? हा प्रश्न या माध्यमात युवक काँग्रेसच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही विचारतो। आमच्याकडे हे जे खड्डे आहेत इथे हे गेले कित्येक वर्षापासून इथे आलेले आहेत। आज गणपतीचं विसर्जन आहे, परंतु आज खड्ड्याचं बुजवण्यात आलेले नाही आहेत। कित्येक प्रमाणे इथे ॲक्सिडेंट होतात, लोकांना त्रास होतो, ॲम्ब्युलन्समध्ये काही पेशंट्स असतात, त्या लोकांना फार त्रास होतो। अजूनही हे खड्डे बुजवण्यात आलेले नाही आहेत। मी स्थानिक आहे, माझी अशी इच्छा आहे आमदाराकडे की त्यांनी स्वतःहून हे यावं आणि हे सगळे खड्डे पुन्हा भरून आणि हे रोड पुन्हा चालू करावं, ही आपली नम्र विनंती। हो, खरं आहे, ते सत्तेवर आल्यावरती ते आम्हाला ह्या रोडवरती काहीच बघत नाही। हा रोड अक्षरशः खराब झालेला आहे, इथे भरपूर त्रास होतो, भरपूर लोकांना त्रास होतो, लोकांना कामासाठी उशिरा होत आहे, लोकांना शाळेतील मुलांना उशिरा होत आहे, खड्डे भरपूर पडलेले आहेत। स्थानिक आमदारांनी इथे स्वतः येऊन लक्ष घालावे आणि इथे अपनी जी ही दशा झालेली है रोड की ही पूर्णतः चांगली करावी। तो भाई यहाँ पे काशीमीरा रोड देखो, सब पानी से जाम हो रहा है, बरसात फुल है और खड्डे फुल है, रोडों पे एक्सीडेंट होते रहते हैं, यहाँ पे पता नहीं चलता है। इस रोड का काम करो ना भाई, आप मेंबर लोग हैं इस एरिया के, इस एरिया का ध्यान देने का आप लोग का काम है। इलेक्शन के टाइम पे आप वोट लेने के लिए इस तरह आ जाते हो कि पता ही नहीं चलता कि अपने एरिया का डेवलप करो ना तुम लोग। काशीमीरा एरिया का मीरा रोड के अंदर आप इतना काम कर दो, फिर अगले इलेक्शन में आपको वोट दिया जाएगा, बिना बिंदास सब जीता जाएगा आप लोग। देखो कितनी ट्रैफिक होती, कितनी तकलीफ होती पब्लिक को यहाँ पे आने जाने के लिए, हर परेशान हो जाता है। ऐसे एम्बुलेंस गुजरता है, इस तरह लगता है कि गांव खेड़े से रास्ते से गुजर रहा है। इस एरिया का डेवलप करो आप लोग, आगे इलेक्शन में आपको पब्लिक जीत आगे से वोट देगा। आपकी धन्यवाद इतना काम करेंगे तो। सर्वीकडे
एक्सिडेंट खड्डे आहेत, तुम्ही या रस्त्यावर प्रवास करता, तर काय तुम्हाला हे सर्व जाणवतं, खड्डे जाणवतात? बघा सर, मी बरेच वेळी इथे मी खूप टाइम मी सुद्धा लाईव्ह केलेला आहे. मी इकडचे रहिवासी आहे काशी गावातला, पण बरेच टाइम लाईव्ह करून ते धूपपट्टीचं काम करून जातात आणि एखादी जखमवरती तुम्ही वरती मलमपट्टी कराल ना आतमध्ये सोडून द्याल, मग त्याला लाचला काय होतं, तो नासरू होतो, तो एक कोड होतो. हा रस्ता एक कोड झालेला आहे आणि कुठे ना कुठे याचा परिणाम आपल्यावरती दिसते. सतत माणसं पडत असतात खड्ड्याची, म्हणजे तुम्ही मापणी कराल तर त्याच्या तुम्ही डीप बघाल, बरेच लोकांचे इथे हातपाय तुटतात, एखादा जीव नाही गेले, बस तेवढंच हे बाकी आहे. आणि हे सर्व आपण फक्त आपल्या आमदारांना आहे तर आपलं आहे, हे आपली चूक आहे. आपण असे माणसांना जे आपले काही कामं करायचेच नाही, पुढे करणार नाही, करणारही नाही, आपण असे माणसाला निवडून देतो.